मराठवाडा ही संतांची भूमी. याच पवित्र भूमीत गोदावरीच्या काठावर पाथरी या ठिकाणी साईबाबांचा जन्म झालेला होता. परभणी जिल्ह्यातील पाथरी हे ठिकाण साईबाबांचं मूळ जन्मस्थान. बऱ्याच वर्षापर्यंत गूढ असलेले हे ठिकाण काही संशोधकांच्या आणि इतिहासकारांच्या प्रयत्नाने आज आपल्याला हे ठिकाण बघायला भेटत आहे. साईबाबांची जन्मभूमी. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी अनिल कृष्ण स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत साई जन्मभूमी या ठिकाणी, म्हणजेच परभणी जिल्ह्यातील पाथरी या ठिकाणी साई जन्मभूमी हे ठिकाण आहे. साईबाबांचं मूळ जन्मस्थान आहे. तर हे ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. तर आपण आतमध्ये दर्शन घेऊया आणि याबद्दल डीपमध्ये माहिती घेऊया इथे पुजारी काकाकडून. चला. याच ठिकाणी साईबाबांचा जन्म झालेला आहे. तर साईबाबांचं मूळ जन्मस्थान हे आहे. तर चला आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया. पाथरी हे ठिकाण महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ठिकाण असून परभणीपासून हे 45 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. साईबाबांच्या मूळ घराच्या जागी हे भव्य मंदिर उभारलेलं आहे. 1999 मध्ये या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर हे भक्तांसाठी खुलं करण्यात आलं. तर या ठिकाणी साईबाबांचे जे मूळ घर आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर चला, तर मग ते पण आपण बघूया. या भव्य मंदिराच्या खालती आपल्याला साईबाबांचं मूळ घर आपल्याला बघायला भेटतं. या ठिकाणी त्यांच्या बालपणातील जुन्या काळातील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. एक जुनी विहीर आहे, ती साई भक्तांसाठी एक आकर्षण आहे. शिर्डीप्रमाणेच या साई जन्मभूमीत सुद्धा लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मुंबईच्या विश्वास बाळासाहेब खेर या संशोधकाने 25 वर्षे सतत संशोधन करून या जागेचा शोध लावला. साईबाबांच्या मूळ घराच्या जागी साईबाबांची मोठी प्रतिमा अशी आपल्याला दिसते. वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याला इथे. मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांचं कुलदैवत असलेले हनुमानाची मूर्ती, पाण्याचे मटके, त्या काळातील त्यांची विहीर आणि बाळंतरूम, हे सर्व जतन करून ठेवलं आहे. मुंबईच्या विश्वास खेर आणि दिनकर चौधरी यांनी हैदराबाद येथे असलेल्या रघुनाथ भुसारी यांच्याकडून ही जागा विकत घेऊन नंतर सरकारकडे पाठपुरावा करून भव्य असं मंदिर उभारलं. संशोधन करत असताना 1974 मध्ये विश्वास खेर यांनी साई शरणानंद यांची शिर्डी येथे भेट घेतली. साईबाबांच्या सहवासात राहिलेले ते एकमेव व्यक्ती होते. त्यांच्याकडूनही त्यांना समजले की त्यांचा जन्म पाथरीचाच. साईबाबांचं मूळ नाव हरी भुसारी, एका ब्राह्मण कुटुंबातील त्यांचा जन्म. साईबाबांच्या मोठ्या बंधूंचे वंशज आजही हैदराबादमध्ये स्थायिक आहेत. ते साईबाबांचं मुख्य जन्मस्थान आहे आणि तिथे त्यांच्या पुरातन वस्तू पण इथे ठेवलेले आहेत. तर 1978 मध्ये याची विकत घेतलेली जागा आहे हैदराबादच्या प्रोफेसरकडून. तर इथे त्यांच्या जुन्या वस्तू पण आहेत. तर हे मेन त्यांचं जन्मस्थान आहे साईबाबांचं. तर मित्रांनो, आपण बघितलं की साईबाबांचं जे जुनं घर आहे आणि जुन्या घरातील ज्या जुन्या वस्तू आहेत ते पण आपण बघितले. त्यांचं जे मूळ जन्मस्थान आहे ते आपण बघितलं आता. तर आता आपण येथील पुजारी काकाकडून याबद्दल, या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ओम साईराम. सबका मालिक एक है असा राष्ट्रीय संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा. शिर्डीचे साईबाबा म्हणजे पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचं जन्मस्थान पाथरी. आज या पाथरीला एक बाबांचं भव्य मंदिर उभारलेलं आहे. मंदिरच्या अगोदर बाबांची जुनी वास्तू होती. आजही या मंदिरच्या खाली तळमजला आहे. बाबांची वस्तू भक्तांना पाहण्यासाठी जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. इथे काही बाबांच्या आई वडिलांना जुनं साहित्य वापरलेलं, जसं की पाणी पिण्यासाठी माठ, खंडोबाची मूर्ती, मारुतीची मूर्ती, जातं, पंत्या, कापराचा सुगंध असलेली उदी मिळालेली आहे. तर बाबांच्या घरामध्ये आम्हाला 2 पेव मिळाले. पेव म्हणजे जुन्या काळी धान्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, त्याला कोठार म्हणतात. आजही इथे ते पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्या बाबांच्या घरामध्ये आम्हाला खोदकाम करताना इथे काही आडसुद्धा मिळालेला आहे. आपल्या जुन्या वाड्यामध्ये आडवीर असायचे, आजही इथे पाहायला मिळतात. खाली काही फोटो लावलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्री साई स्वामी शरणानंद. प्रॉपर राहणार अहमदाबादचे आहे, गुजराती पटेल आहेत. ज्या वेळेला बाबा शिर्डीमध्ये होते त्यावेळेला बाबांनी सरासरी कुठे उल्लेख केलेला नाही आहे की माझा जन्म कुठे झालेला आहे, माझे आई वडील कोण, माझं गाव कोणतं. बाबांनी स्वतः माळसाबद्दल सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरी येथे एका हिंदू परिवारामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री साई स्वामी शरणानंद या भक्ताला बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझा जन्म पाथरी येथे एका हिंदू परिवारामध्ये माझा जन्म झालेला आहे.
या भक्तामुळे जन्मस्थानाची पूर्ण माहिती श्री विश्वास बाळासाहेब खेर यांना मिळाली. खेर म्हणजे हे राहणार मुंबईचे आहे. यांनी या जागेवर 25 वर्ष संशोधन करून यानंतर डिसिजन घेतलं की साईबाबांचं जन्मस्थान हे पाथरी आहे. बाबांचं पूर्ण नाव हरिभाऊ परशुराम भोसारी असं साईबाबांचं पूर्ण नाव आहे. बाबांना 4 भाऊ. सर्वात मोठ्या भावांचं लग्न झालं आहे रघुपतींचं. रघुपतींना 2 मुलं झाली, महारुद्र आणि परशुराम बापू. परत दोघांचंही लग्न झालं, दोघांना खाली 1 मुलं आले. खाली आले रघुनाथ आणि भाऊ. जे भाऊ होते त्यांचा विवाह झाला नसल्यामुळे त्यांची फॅमिली ते स्टॉप झाली आहे. जे रघुनाथ होते, रघुनाथचा विवाह झाला, पुढे त्यांची फॅमिली आज हैदराबादमध्ये आहे. बाबा हिंदू परिवारामध्ये आहेत. बाबांचं गोत्र कौशिक आहे. बाबांचं कुलदैवत इथून 1 किलोमीटर अंतरावरती पंचबावडी हनुमान मंदिर माळेवाडा पाथरी म्हणून आहे, जे साईबाबांचं कुलदैवत आहे. 30 किलोमीटर अंतरावरती सेलू म्हणून गाव आहे, जे बाबांचं गुरुघर आहे. केशवराज बाबा मंदिर सेलू. अशी साईबाबा जन्मस्थानची माहिती मिळते. मी योगेश वाळुसकर गुरुजी, साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. ओम साईराम. तर मंडळी, आपला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर करा. आणि व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन असतात तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया.